मागचे 15 दिवस मिडल ईस्टमध्ये युद्धाचे ढग कायम आहेत. मिसाईल अटॅक होत आहेत, ड्रोन अटॅक होत आहेत. इराणकडून अमेरिकन एअर बेसेस टार्गेट केले जात आहेत. टेक कंपन्या टार्गेट लिस्टवर आल्यात, तर अमेरिका इस्रायल सुद्धा इराणवर ताकदीचे मिसाईल्स टाकतायत. या सगळ्याचा भारतावर आणि जगातल्या इतर देशांवर होत असलेला परिणाम सुद्धा स्पष्ट आहे. आणि यात भर म्हणजे चीनने सुद्धा युद्धाची खुमखुमी दाखवल्याची चर्चा आहे. चीन मिडल ईस्ट मधल्या संघर्षात थेट उतरत नाहीये, तर चीनने याआधीच तैवान ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्याच्या बातम्या आहेत. चीनच्या हजारो मासेमारी बोटी तैवान जवळ तैनात झाल्या होत्या, असं आता एका रिपोर्टमधून पुढे आलंय. एका बाजूला अमेरिकेला इराणने अडकून ठेवलंय, पण त्याआधीच चीनने तैवान घेण्याच्या हालचाली सुरू केल्यात का, असा प्रश्न आता पडतोय. पण चीनचा नेमका प्लॅन काय आहे? या मासेमारी बोटी आहेत की लष्करी बोटी? या सगळ्या जागतिक युद्धाला सुरुवात कशी होतीये पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सॅटेलाइट डेटा आणि शिप ट्रॅकिंग सिस्टीमने 2000 पेक्षा जास्त चायनीज बोटींना आयडेंटिफाय केलं. ईस्ट चायना सी मध्ये म्हणजेच तैवानच्या उत्तर पूर्वेला या बोटी एकत्र आल्या होत्या. आता हे लोकेशन महत्वाचं का आहे? तर हे तैवानच्या अगदीच डोक्यावर आहे. तर दुसऱ्या बाजूला इथून जपानची बेटं सुद्धा जवळ आहेत. पहिल्यांदा या बोटी 25 डिसेंबर 2025 ला एकत्र आल्या, तेव्हा इथं जमलेल्या 2000 पेक्षा जास्त चीनी बोटींनी उलट्या एल आकाराचे 2 फॉर्मेशन्स तयार केले. या बोटींनी एका रांगेत 400 किलोमीटर अंतर व्यापलं होतं. साहजिकच मासेमारीसाठी येणाऱ्या बोटी असं फॉर्मेशन करणार नाहीत. दुसऱ्या बाजूला त्या एवढं अंतर सुद्धा व्यापणार नाहीत. त्यामुळेच या मासेमारीसाठी आलेल्या बोटी नव्हत्या असा संशय व्यक्त केला जातोय. तर या वर्षी 11 जानेवारीला सुद्धा चीनने तैवान जवळ याच भागात बोटी उभ्या केल्या होत्या. त्यांनी आय आकाराचं फॉर्मेशन केलं होतं. यावेळी साधारण 1000 बोटी इथे उभ्या होत्या. डिसेंबर महिन्यात चीनच्या 2500 बोटी ईस्ट चायना सी मध्ये दाखल झाल्यानंतर जवळपास 30 तास तिथेच थांबल्या. तशाच फॉर्मेशन मध्ये लाटा येत होत्या, वारं वाहत होतं, पण या बोटी तिथेच थांबल्या. मासेमारीसाठी आलेल्या बोटी एका जागेवर इतका वेळ थांबणं शक्यच नाही. त्यामुळे साहजिकच हे सगळं कोणाच्या तरी आदेशानुसार होत होतं हे स्पष्ट आहे. पण हे सगळं घडलं डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात, पण हे पुढे आलंय मार्च महिन्यात. जगभरात युद्ध पेटलेलं असताना साहजिकच प्रश्न पडतो, हे आत्ता समोर कसं आलं? तर ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम मधून ही ऍक्टिव्हिटी ट्रॅक झाली. या सिस्टीमचा डेटा आता अनालाइज करण्यात आला. या डेटामधून बोटीचं लोकेशन, कोर्स, स्पीड, डेस्टिनेशन आणि बोट कुठल्या प्रकारची आहे ही सगळी माहिती मिळते. सॅटेलाइटच्या माध्यमातून हा सगळा डेटा ग्लोबली ट्रॅक केला जातो. पण चीनच्या बोटी एकत्र येण्यामधून नेमकं काय पुढे आलं? तर एकाच वेळी हजारो बोटी एकत्र आल्या. या बोटींनी कित्येक वेळ आपली जागा सोडली नाही आणि इन्व्हर्टेड एल असेल किंवा आय आकार असेल, ही दोन्ही फॉर्मेशन्स मिलिटरी ग्रिडच्या लेआउट सारखे आहेत. त्यातही ज्या बोटींचे फोटो समोर आले त्या मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बोटी आहेत. पण खरी मेक आहे ती इथेच. एका बाजूला हे स्पष्ट आहे की मासेमारीसाठी बोटी एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र येणार नाहीत. आल्या तरी त्या फॉर्मेशन बनवून एका जागी थांबणार नाहीत. पण त्यापेक्षा मोठा प्रश्न आहे तो म्हणजे चीनच्या तिसऱ्या नेव्हीचा. पीपल्स आर्म्ड फोर्सेस मेरिटाईम मिलिशिया PAFMM हा चीनकडे असलेला फोर्स आहे. हा फोर्स म्हणजे स्थानिक मासेमार जे त्यांच्या बोटी लष्करी हालचालींसाठी एकाच वेळी चालवू शकतात, लष्करी हालचाली करू शकतात. PLA नेव्ही हे चीनचं मुख्य सागरी दल, ज्यामध्ये युद्धनौकांचा, पाणबुडींचा समावेश आहे. त्यानंतर आहे चायना कोस्ट गार्ड, जे सागरी सुरक्षेचं काम पाहतात. पण तिसरी ताकद आहे ती मेरिटाईम मिलिशिया, ज्यात नागरी बोटींचा समावेश आहे. आता नागरी बोटी समुद्री ताकद म्हणून महत्वाच्या कशा ठरतात? तर या बोटींवरच्या मच्छीमारांना चीनच्या लष्कराने ट्रेनिंग दिलेलं आहे. या बोटींवर सर्वायलन्स आणि कम्युनिकेशन इक्विपमेंट्स लावण्यात आले आहेत. या बोटी किंवा त्यांच्यावर असलेले मच्छीमार हे थेट PLA नेव्ही कडून म्हणजेच चीनच्या मुख्य नेव्ही कडून ऑर्डर्स घेऊ शकतात. या बोटींना अनेकदा साऊथ चायना सी, ईस्ट चायना सी आणि तैवानच्या हद्दीत पाठवलं जातं. जिथं जिथं सीमेवरून किंवा इतर कारणांवरून तणाव आहे तिथे तिथे चीन या बोटींना पाठवतं. त्यांचा वापर प्रेशर टॅक्टिक म्हणून केला जातो. पण विषय फक्त एवढ्यावरच मर्यादित राहत नाही, कारण या बोटी मासेमारीसाठी असल्या तरी या हायब्रिड वॉर साठी सुद्धा तयार आहेत. चीनला मिळणारा पहिला फायदा म्हणजे या बोटी कोणत्याही सामान्य मच्छीमाराच्या बोटीसारख्या दिसतात. समजा या बोटींवर कुठल्या देशाने हल्ला केलाच तर चीन ही सिव्हिलियन बोट होती, तुम्ही निष्पाप नागरिकांवर हल्ला केला अशी भूमिका घेऊ शकतं, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर बऱ्याच अडचणी उभ्या राहू शकतात. त्यात दुसरा फायदा म्हणजे चीनकडे अशा बोटींची संख्या प्रचंड आहे. दिसायला सिव्हिलियन बोट्स, पण प्रत्यक्षात
चीनच्या तिसऱ्या नेव्हीचा भाग असलेल्या 2 लाख पेक्षा जास्त बोटी चीनकडे आहेत. त्यातल्या अनेक बोटी अशा आहेत ज्या हजारो किलोमीटरचा प्रवास करू शकतात. त्यामुळे समोर कितीही ताकदवान नेव्ही आली तरी यांना रोखणं अवघड जाऊ शकतं. चीन या बोटी नुसत्या सर्व्हायलन्ससाठी पाठवत असलं तरी यातून त्यांचे अनेक उद्देश साध्य होत असतात. कारण या बोटी इतर देशांच्या सागरी हालचाली ट्रॅक करू शकतात, सबमरीनच्या ऍक्टिव्हिटीज डिटेक्ट करू शकतात, जी कुठली माहिती मिळेल ती चीनच्या नेव्हल कमांडला देऊ शकतात. म्हणजेच एक प्रकारे हे समुद्री गुप्तहेरांचं जाळं आहे. त्यात या बोटी एकावेळी एकत्र आल्या तर त्या एखाद्या देशाची बंदरं ब्लॉक करू शकतात, त्यांच्या शिपिंग लेन्स सुद्धा बंद करू शकतात. पण सध्याच्या परिस्थितीत चीनच्या बोटींनी तैवान जवळ केलेल्या फॉर्मेशनचा अर्थ काय असू शकतो? तर अभ्यासकांकडून सांगण्यात येतंय की हे मोबिलायझेशन किंवा टेस्टिंग ड्रिल असू शकतं. या बोटी अपेक्षित वेळेत एकत्र येऊ शकतात का? यांना फॉर्मेशन बनवण्यासाठी किती वेळ लागू शकतो? फॉर्मेशन करून या बोटी किती अंतर व्यापू शकतात आणि याचा इफेक्ट काय होऊ शकतो? अशा अनेक गोष्टींची चाचणी चीनने केल्याचं बोललं जातंय. सोबतच चीनने या माध्यमातून कम्युनिकेशन नेटवर्क टेस्ट घेतल्याची चर्चा आहे. असं फॉर्मेशन केल्यावर सॅटेलाइट कम्युनिकेशन, रेडिओ कम्युनिकेशन आणि फ्लीट कंट्रोल सिस्टीम किती स्मूथली काम करते, या कामात कोणते अडथळे येतात का, सध्या असलेल्या सिस्टीमला अपग्रेड करायची गरज आहे का, अशा अनेक गोष्टींची चाचणी चीनने केल्याचं बोललं जातंय. ही तैवान सोबतच्या युद्धाची रंगीत तालीम होती अशी चर्चा आहे. जर दोन्ही देशांमध्ये संघर्ष झालाच तर तैवानच्या शिपिंग लेन्स कशा बंद करता येतील? तैवानला घेरता कसं येईल? बाहेरच्या बाजूने अमेरिकन नेव्ही तैवानपर्यंत कशी पोहोचणार नाही आणि तैवानची समुद्र मार्गाने आर्थिक कोंडी कशी करता येईल याची टेस्ट चीनने घेतल्याचं बोललं जातंय. त्यात अशा छोट्या बोटी एकत्र आल्या तर यावेळी रडार क्लटर तयार होऊ शकतो. रडारवर मोठ्या प्रमाणात बोटी आयडेंटिफाय होऊ शकतात. पण या सगळ्या सिव्हिलियन बोटी असतील ज्यांच्याकडून लष्करी बोटी तैनात करता येतील का? यामुळे इतर देशांच्या बोटींना सिग्नल मिळवण्यात अडचण येईल का? याची चाचणी चीनने तैवानच्या जवळ जाऊन घेतल्याची चर्चा आहे. पण आपल्या या ड्रिलमुळे संघर्ष होऊ शकतो हे माहीत असून सुद्धा चीनने हे लोकेशन का निवडलं? तर फर्स्ट आयलँड चीनच्या मध्यभागी आहेत तैवान. जपान, फिलिपिन्स आणि तैवान या 3 देशांमुळे चीनला पॅसिफिक ओशन मध्ये आपलं वर्चस्व तयार करण्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे जर तैवानवर चीनचा ताबा आला तर त्यांना पॅसिफिक ओशनचा सरळ रस्ता मोकळा होतो. तैवान हा चीनचाच भूभाग आहे आणि तो एक दिवस चीनच्या अंमलाखाली नक्की असेल असा दावा चीनकडून सातत्याने केला जातो. आम्ही वेळ पडली तर तैवानमध्ये लष्करी बळ वापरू अशी घोषणाही चीन अनेकदा करतं. त्यामुळेच तैवानच्या जवळ चीनच्या मेरीटाईम मिलिशियाचं येणं, फॉर्मेशन करणं ही धोक्याची घंटा आहे. पण हा फक्त तैवानलाच नाही तर जपानला सुद्धा इशारा आहे. कारण जिथे चीनच्या बोटींनी फॉर्मेशन केलं इथून जपानची बेटं अत्यंत जवळ आहेत. इथल्या ओकिनावामध्ये अमेरिकेचा मिलिटरी बेस आहे. त्या तैवानवर हल्ला झाला तर आम्ही त्यांना वाचवू असं अमेरिकेचं म्हणणं आहे. पण अमेरिका सध्या इराण विरुद्धच्या संघर्षात पूर्णपणे गुंतलेली असताना चीनने तैवान घेण्याच्या हालचाली सुरू केल्या तर साहजिकच जागतिक युद्धाला सुरुवात होऊ शकते. अमेरिकेची इराण विरुद्ध झालेली पिछाड बघता चीनच्या समुद्रातल्या हालचालींबद्दलची माहिती समोर येणं ही धोक्याची घंटा आहे. जपान, अमेरिका आणि तैवानसाठीच नाही तर सगळ्याच जगासाठी. तुम्हाला काय वाटतं? चीन तैवान ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल का? जागतिक युद्धाला सुरुवात होईल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.